आता घेऊयात गणेशोत्सवासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज पुणे दौऱ्यावर। दरम्यान याच वेळी त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आरतीही केली। रश्मी शुक्ला यांनी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियोजनाचाही आढावा घेतला। अंधेरीच्या डीएन नगरमधील महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 57वं वर्ष। गणेशोत्सवात मंडळाकडून समाजोपयोगी संदेश, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। वरळीतील महाराजा मंडळाला 103 वर्ष पूर्ण। भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी आहे ओळख। वरळीच्या महाराजाला नागरिकांतर्फे 56 भोग नैवेद्य अर्पण। सिंधुदुर्गच्या नादवडे या गावातील कुडतरकर कुटुंबियांच्या बाप्पाला 70 वर्ष पूर्ण। स्वामी समर्थांच्या अवतारात गणरायाचं रूप अजूनच खुललं। सिंधुदुर्गातील मनसे गाव वणीवाडीमध्ये काडगे कुटुंबियांच्या बाप्पाला 75 वर्ष पूर्ण। फुलांची आरास आणि मंगलमय वातावरणात बाप्पाची पूजा अर्चा संपन्न। गणपतीच्या मूर्तींची होणारी अवहेलना आणि पाणी प्रदूषण तसंच पर्यावरण यावर आधारित चित्रपटाद्वारे जनजागृती, तर ते 10 दिवस या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा आणि पर्यावरणाचा संदेश। विद्यार्थ्यांनी यातनं चांगला धडा घेऊन चांगलं काहीतरी शिकावं, हा यामागचा उद्देश। शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर गावातील तरुणांकडून अनोख्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा। ऐतिहासिक पायऱ्या असलेल्या विहिरीची तरुणांकडून साफसफाई। दरवर्षी तरुणांकडून अहिल्याबाई होळकर यांची ऐतिहासिक वारसा असलेली ही विहीर स्वच्छ करून इथे गणेशाची स्थापना केली जाते। यावेळी रक्तदान शिबिराचंही आयोजन। कांदिवलीतील चारकोपमधील कालेकर परिवाराकडून यंदा देवराई थीमचं सजावट करण्यात आली आहे। कागदाच्या साह्यानं कालेकर या परिवारानं यंदा सजावट केली। कालेकर परिवाराच्या बाप्पाचं यंदाचं हे 95वं वर्ष।